नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस. आपल्याला भूगोल विषय शिकवित आहे. BA भाग 2 सेमेस्टर 3 भूगोल पेपर नंबर 4 साधन संपत्ती भूगोल या पेपरचा आपण अभ्यास करीत आहोत. या पेपरमध्ये मित्रांनो 4 मॉड्यूल्स आहेत. इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी, साधन संपत्ती भूगोलाची ओळख. दुसरा टॉपिक आहे मेजर रिसोर्सेस, प्रमुख किंवा महत्त्वाच्या साधन संपत्ती. तिसरा टॉपिक आहे सस्टेनेबल रिसोर्स डेव्हलपमेंट, साधन संपत्ती भूगोलाचा शाश्वत विकास. आणि चौथा चॅप्टर आहे प्रॅक्टिकल भूगोल. या 4 चॅप्टरपैकी आपण दुसरा जो महत्त्वाचा चॅप्टर आहे प्रमुख किंवा महत्त्वाच्या साधन संपत्ती याचा आपण अभ्यास करीत आहोत. आणि या चॅप्टरमध्ये मित्रांनो 4 विषय आहेत किंवा 4 मुद्दे आहेत. वॉटर रिसोर्सेस, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम. जल साधन संपत्तीचे वितरण, जलसाधन संपत्तीचा उपयोग किंवा वापर आणि जलसाधन संपत्तीच्या समस्या. दुसरा मुद्दा आहे फॉरेस्ट रिसोर्सेस, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम. वन साधन संपत्तीचे वितरण, वापर आणि समस्या. एनर्जी रिसोर्सेस, ऊर्जा साधन संपदा, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन, प्रॉब्लेम, वितरण, वापर आणि समस्या. ह्युमन रिसोर्सेस, मानवी संपत्ती, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम, मानवी साधन संपत्तीचे वितरण, वापर आणि समस्या. यामध्ये आपण पहिला जो आहे जलसाधन संपत्ती, वन साधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती व मानवी साधन संपत्ती. यामध्ये पहिल्याच आपण अभ्यास केलेला आहे. प्रमुख साधन संपत्ती, जलसाधन संपत्तीचा अभ्यास आपण केला. यामध्ये जलसाधन संपत्तीचे महत्त्व आपण अभ्यासले, जलसाधन संपत्तीचे प्रकार आपण अभ्यासले, जलसाधन संपत्तीचे वितरण आपण अभ्यासले, गोड्या पाण्याचे वितरण आपण अभ्यासलेलं आहे, जलसाधन संपत्तीचा उपयोग किंवा वापर आपण अभ्यासलेला आहे, जलसाधन संपत्तीच्या समस्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो आपण प्रमुख साधन संपत्ती, वन साधन संपत्ती आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो आपण जसं जलसाधन संपत्तीचा विस्तृत असा अभ्यास केला तसाच आपल्याला निसर्गामध्ये आढळणाऱ्या या वन साधन संपत्तीचाही सखोल विस्तृत असा अभ्यास करावयाचा आहे. निसर्गामध्ये आढळणाऱ्या किंवा वाढणाऱ्या वनस्पतींना वने असे संबोधले जाते. मानवी जीवनाशी निगडीत असणारी ही एक महत्त्वाची साधन संपत्ती आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठावर विविध प्रकारची वने आढळतात. काही ठिकाणी वनांचे आच्छादन जास्त असते तर काही ठिकाणी विरळ असते, तर एखाद्या ठिकाणी वन साधन संपत्तीचा अभावच आढळतो. मित्रांनो यासाठी हवामान, मृदा, समुद्र सपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचा विस्तार इत्यादी भिन्न स्वरूपाच्या भौगोलिक
परिस्थितीचा परिणाम वनसंपदेवर होत असतो, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. त्याला अनुसरूनच उंच वाढणारे डौलदार वृक्ष, लहान मोठी झाडे, काटेरी झुडपे, वेली, गवत, सूक्ष्म वनस्पती इत्यादी प्रकारच्या पृथ्वीवरील वनस्पतीच्या आच्छादनास अरण्य असे म्हणतात. वनांचा उपयोग मित्रांनो प्राचीन काळापासून होत आहे. पूर्वी मानव शिकार करीत असे, जंगलातील फळे कंदमुळे खाऊन उदरनिर्वाह करीत असे. म्हणजेच मानव आणि नैसर्गिक वनस्पती यांचे अतूट नाते पाहावयास मिळते. वनस्पती या वातावरणातील मित्रांनो CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशांच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे तयार करतात. आणि ही जी काही निसर्गामध्ये आढळणारी जी काही अन्नसाखळी आहे, ही प्रामुख्याने मित्रांनो आपल्याला वनस्पतीवरच अवलंबून असलेली पाहावयास मिळते. आणि म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या प्रमुख असणाऱ्या वनसाधन संपत्तीचा मित्रांनो उपयोग होतो. आज आपण पाहतो की वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकरण यामुळे वनांचे आच्छादन कमी होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये किंवा देशामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या 1/3 क्षेत्र किंवा 33% क्षेत्र जंगल व्याप्त असायला पाहिजे. यासाठी वृक्षारोपण करून वने वाढवली पाहिजेत आणि या वनांचं संवर्धन ही काळाची गरज बनली पाहिजे. अर्थात काही ठिकाणी या संदर्भात चांगल्या प्रकारची जनजागृती झालेली आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की वृक्षारोपण करून वनसंवर्धनाची जबाबदारी सरकार किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या विविध संस्था आणि समाज मिळून हातात हात घालून या वनसंवर्धनाची जी काही काळजी आहे ती घेत आहेत किंवा वृक्षारोपण करून वृक्ष संगोपन करून वनांचा विस्तार करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर काही देश फक्त या वनांचं शोषण करतायत, म्हणजे वृक्षतोड करतायत आणि या वनांच्या खालील जी काही जमीन आहे ही जमीन मित्रांनो वनस्पतीच्या नैसर्गिक वनस्पतीच्या ठिकाणी कृषी किंवा उद्योगधंदे किंवा पर्यटन अशा प्रकारचे व्यवसाय उभे केले जात आहेत. हे आपल्याला एका ठिकाणी चित्र पाहायला मिळतं. तर काही ठिकाणी अत्यंत गंभीरपणे वनसंवर्धन सुद्धा केलं जात आहे. अशा या वनसाधन संपत्तीचं जे वितरण आहे त्या वितरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जगातील प्रमुख वनस्पती समूहांचे वितरण मित्रांनो खालील प्रमुख 3 प्रकारात केलेले आहे. जंगले, गवताळ प्रदेश, वाळवंटी वनस्पती. आपण सुद्धा या 3 वनस्पतींचे जे काही प्रकार आहेत या प्रकाराचा आधार घेऊनच वनसाधन संपत्तीचं जे काही वितरण आहे ते वितरण आपण पाहणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो पहिलं जे आहे जंगले. तर वनसाधन संपत्तीच्या वितरणामध्ये प्रथम आपण जंगलांचा अभ्यास करणार आहोत. जगातील जंगलांचे 2 मुख्य प्रकार पडतात. एक प्रकार आहे जंगले किंवा अरण्याचे एक प्रकार आहे उष्ण कटिबंधीय अरण्य. तर दुसरा प्रकार आहे समशीतोष्ण कटिबंधीय अरण्य.
उष्णकटिबंधीय अरण्याचे पुन्हा दोन उपप्रकार मित्रांनो पडतात. ते आहेत विषुवतीय सदाहरित वने, त्याला सेल्वाज वने सुद्धा म्हणतात. आणि दुसरा प्रकार जो आहे उष्णकटिबंधीय अरण्याचा ब प्रकार आहे तो मोसमी वने किंवा पानझडीची वने. आणि मित्रांनो दुसरा जो जंगलांचा प्रमुख प्रकार आहे समशीतोष्ण कटिबंधीय अरण्य, याचे सुद्धा दोन उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये अ आहे समशीतोष्ण पानझडीची वने आणि ब आहे सुचिपर्णी किंवा तैगा वने. असे दोन प्रकार या ठिकाणी मित्रांनो पडतात. अशा प्रकारे जंगलांचं जे काही वर्गीकरण आहे, वर्गीकरण किंवा मुख्य दोन प्रकार आणि त्याचे प्रत्येकाचे उप दोन प्रकार या ठिकाणी आपण त्यांची नावं पाहिलेली आहेत. आणि आता आपल्याला याचा सविस्तर असा अभ्यास करावयाचा आहे. मग आपण जो पहिला प्रकार आहे वन साधन संपत्तीच्या वितरणामधला उष्णकटिबंधीय अरण्य, हा जो काही पहिला प्रमुख प्रकार आहे, त्याचा जो दोन उपप्रकार आहेत, त्यातील पहिला जो उपप्रकार आहे विषुवतीय सदाहरित वने किंवा सेल्वाज वने, या संदर्भात आपण माहिती पाहूया. आणि ही माहिती आपण या द्वारा विस्तार व स्थान व विस्तार, प्रदेश व वैशिष्ट्ये अशा तीन गटामध्ये आपल्याला सदाहरित वनांच्या बाबतीमध्ये मित्रांनो माहिती पाहायची आहे. थोडंसं उष्णकटिबंधीय अरण्या संदर्भात आपण पाहूया की याचा जो विस्तार आहे, मग याच्यामध्ये दोन उपप्रकार आहेत ते त्याच्यामध्ये येतील. उष्णकटिबंधीय अरण्याचा जो काही विस्तार आहे मित्रांनो, तो विषुववृत्तापासून 30 अंश उत्तर व 30 अंश दक्षिण अक्षवृत्तामध्ये झालेला आहे. हा प्रदेश उष्णकटिबंधीय म्हणून ओळखला जातो आणि या प्रदेशातील जंगले ही याच नावाने ओळखली जातात. आणि आत्ताच आपण पाहिलं की या उष्णकटिबंधीय अरण्याचे दोन प्रकार पडतात. अ म्हणजे विषुवतीय सदाहरित वने किंवा सेल्वाज वने आणि ब म्हणजे मोसमी वने किंवा पानझडीची वने. तर त्यातील पहिलं जो आहे ओ विषुवतीय सदाहरित वने किंवा सेल्वाज वने, या संदर्भात आपण त्यांचं स्थान व विस्तार हे आपण पाहणार आहोत. तर स्थान व विस्तारासंदर्भात आपण माहिती पाहूया. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 5 अंश ते 10 अंश अक्षवृत्ताच्या बाजूस पहा. मित्रांनो लक्षपूर्वक आपण श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वीवरती जी काही अक्षवृत्त आणि रेखावृत्त असतात यांच्या साह्याने पृथ्वीचे 4 गोलार्ध पडतात. विशेषतः अक्षवृत्ताच्या साह्याने जे बृहद अक्षवृत्त आहे, अक्षवृत्त म्हणजे पृथ्वीवरील ज्या काही आडव्या काल्पनिक रेषा असतात त्यांना अक्षवृत्त म्हणतात. आणि यामध्ये जे काही बृहद म्हणजे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे ते म्हणजे विषुववृत्त. आणि ते पृथ्वीच्या या विषुववृत्तामुळं पृथ्वीचे जे काही 2 गोलार्धामध्ये विभागणी होते, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर या विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस म्हणजे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे 5 अंश ते 10 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान या म्हणजेच या विषुवतीय सदाहरित वनांचा किंवा सेल्वाज वनांचा विस्तार आपल्याला आढळतो. प्रामुख्याने सेल्वाज हे नाव दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशाच्या भागात जी काही ही वने ही जंगले आढळतात तेथे त्यांना विशेषतः सेल्वाज या नावानं ओळखलं जातं. तर आपल्याला या ठिकाणी सेल्वाज हे नाव का पडलेलं आहे, तर दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशाच्या भागात ही जी काही जंगलं विषुववृत्तीय सदाहरित जंगलं आहेत ही सेल्वाज या नावाने ओळखले जातात. म्हणून इथं सेल्वाज असं नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा विषुववृत्तीय सदाहरित वने असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही आहे. पहा तर विशेषतः अमेझॉन नदीचं खोरं असंही त्याला आपण म्हणू शकतो. आणि मग दुसरा जो काही हे स्थान आणि विस्तार आपण पाहिल्यानंतर
याच्यामध्ये कोणते कोणते प्रदेश येतात हे पाहणं आवश्यक आहे. आत्ताच आपण पाहिलं की दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशामध्ये या प्रकारची विषुववृत्तीय सदाहरित वने आढळतात. याशिवाय आफ्रिका खंडात कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये झांजिबार, पश्चिम किनाऱ्यावरील काही भाग आणि दक्षिण भागातील आफ्रिकेचा पूर्व किनारी भाग या ठिकाणी ही विषुववृत्तीय सदाहरित वने आढळतात. आग्नेय आशियामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, न्यू गिनी, दक्षिण आग्नेय आशियातील किनारपट्टीचा प्रदेश इत्यादी ठिकाणी विषुववृत्तीय सदाहरित वने आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी किंवा या प्रदेशामध्ये आपल्याला विषुववृत्तीय सदाहरित वन पाहायला मिळतात किंवा अरण्य पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, यानंतरचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे आणि तो म्हणजे या वनांचं असणारी जी काही वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. या वनामधील किंवा या जंगलामधील जी काही झाडं किंवा वृक्ष आहेत यांची पानं रुंद असून वर्षभर हिरवीगार असतात, म्हणूनच यांना सदाहरित किंवा रुंद पर्णी जंगले असे म्हटलेले आहे. सदाहरित पुन्हा एक नवीन नाव आलेलं आहे पहा. सदाहरित वनांनाच सेलवाज वने म्हणतात आणि सेलवाज वनांनाच पहा रुंद पर्णी वने किंवा जंगले असे म्हणतात. हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. हे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी अनेक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे या ठिकाणी वर्षभर पर्जन्य असतं, वर्षभर पावसाळा असतो असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. याचबरोबर इथं वर्षभर भरपूर तापमानही असतं. याचं कारण मित्रांनो की हा जो भाग आहे हा भाग विषुववृत्ताच्या जवळचा भाग असल्यामुळं या ठिकाणी सूर्यकिरणं जी आहेत ही सूर्यकिरणं लंबरूप पडतात आणि लंबरूप पडलेल्या सूर्यकिरणांच्यामुळं या भागामध्ये मित्रांनो तापमान जे आहे हे तापमान दररोज जास्त मिळतं. आणि काय होत असेल, दररोज सकाळी त्या ठिकाणी स्वच्छ निरभ्र आकाशातून सूर्योदय होतो आणि या सूर्योदयाबरोबर त्या ठिकाणी प्रचंड अशी उष्णता त्या ठिकाणी सूर्यांच्या लंबरूप किरणामुळं त्या ठिकाणच्या भूमीला प्राप्त होते. आणि मित्रांनो या ठिकाणी असणारं जे काही पाणी आहे या पाण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाफ होते आणि हे जे काही काम आहे हे दुपारी मध्याह्नपर्यंत पाण्याचं बाष्पीभवन, ज्याला आपण जलरूपी पाणी वायुरूपी बनणं त्यालाच आपण बाष्पीभवन प्रक्रिया असं म्हणतो, ही प्रक्रिया या ठिकाणी घडते. आणि मध्याह्नंतर हळूहळू हे जे काही बाष्प धारण केलेली हवा आहे ही वर अभिसरण प्रक्रियेतून जाऊ लागते. कारण या ठिकाणी जी काही लंबरूप सूर्यकिरणं पडतात आणि त्यामुळं या सूर्यकिरणांच्यामुळं जमीन अगोदर तापते आणि त्या जमिनीच्या संपर्कातून हवा तापते आणि तापलेली हवा म्हणजेच बाष्पयुक्त हवा वर जाते. आणि जसजसं समुद्रसपाटीपासून आपण वर जाऊ तसं तापमानात घट होते आणि म्हणून या बाष्प धारण केलेली जी काही हवा आहे ही जेव्हा वरती जाते तेव्हा ती हवा बाष्प संपृक्त बनते आणि बाष्प संपृक्त हवा या अवकाशात किंवा या वातावरणात असलेले जी काही धूलिकण आहेत त्या धूलिकणांच्या साह्यानं या बाष्प संपृक्त हवेचं सांद्रीभवन प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजेच पुन्हा जे काही वायुरूपी जल आहे ते पुन्हा द्रवरूपी जलामध्ये त्याचं रूपांतर व्हायला सुरुवात होते आणि हे सूक्ष्म जलकण आहेत. हे सूक्ष्म जलकणांना त्या वातावरणामध्ये असणारे जे काही धूलिकण आहेत ते धूलिकण काय करतात, त्यांच्यामध्ये जे काही गुरुत्वाकर्षण
या गुणांच्यामुळे ते त्यांना आकर्षित करून घेतात, ओढून घेतात आणि ते जलकण असे अनेक सूक्ष्म जलकण एकत्रित येऊन त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होते आणि जेव्हा हे सूक्ष्म असणारे जलकण 0.5 मिलीमीटरपेक्षा जास्त मोठे होतात तेव्हा मित्रांनो त्या ठिकाणी ते जलकण हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये तरंगू शकत नाहीत, तर ते खाली पडतात, तेव्हा त्याला वृष्टी किंवा पर्जन्य म्हणतात. आणि ही प्रक्रिया दररोज विषुवतीय या सदाहरित वनांच्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि दररोज मग मध्याह्नपर्यंत प्रचंड असणाऱ्या लंबरूप सूर्यकिरणांच्यामुळं बाष्पीभवन प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं. त्यानंतर अभिसरण प्रवाहामुळे ही बाष्पयुक्त हवा वरती जाते, बाष्प संपृक्त बनते आणि यातून सांद्रीभवन प्रक्रियेतून ढगांची निर्मिती होते आणि मग दुपारनंतर त्या ठिकाणी पाऊस कोसळायला सुरुवात होतो मित्रांनो. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हा जो काही पाऊस आहे हा पडायला सुरुवात होतो आणि तो रात्री उशीरपर्यंत पडत राहतो. म्हणजेच मित्रांनो या प्रदेशाचं वैशिष्ट्य सांगताना या ठिकाणी वर्षभर पाऊसही आहे आणि वर्षभर अधिक तापमानही आहे. हे का आहे याचं जे काही वर्णन आहे हे वर्णन मित्रांनो मी या ठिकाणी आत्ता केलेलं आहे. आणि यामुळं प्रचंड असणारं जे काही तापमान आणि त्या ठिकाणी पाणी यामुळं या ठिकाणची जी काही वनस्पतींची वाढ आहे ही वनस्पतींची वाढ खूप जलद गतीनं पाहायला मिळते पहा. आणि मित्रांनो या ठिकाणचे जे काही जंगल आहे हे त्रिस्तरीय जंगल आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी पहा जे काही वृक्ष आहेत हे खूप उंच उंच असे आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. हा एक स्तर म्हणा, लेअर म्हणा, खूप उंच. याचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारं प्रचंड असणारं तापमान आणि नियमित असणारा पाऊस यामुळं. दुसरं जे आहे तर तो मध्यम उंचीचे, साधारणपणे काही कमी उंचीचे तर काही मध्यम उंचीचे त्या ठिकाणी खुरटी झुडपं आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामुळं साधारणपणे अधिक उंचीची, मध्यम उंचीची आणि कमी उंचीची असे त्रिस्तरीय रचना आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय मित्रांनो या तिन्ही स्तरामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वेलींनी दाटी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि वेलींचं जे काही आच्छादन आहे हे आच्छादन खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे वेलींचं आच्छादन सुद्धा काय करतं पहा की ही जी काही त्रिस्तरीय रचना आहे या रचनेमध्ये अगदी कॅनॉपी म्हणूया किंवा छत म्हणूया, छत धारण केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय जमिनीलगत खूप मोठ्या प्रमाणात शेवाळसुद्धा दररोजच्या पावसामुळं, शेवाळ म्हणजे एक वनस्पतीच आहे असंही आपण म्हणू शकतो, त्या ठिकाणी शेवाळलेली जमीन किंवा शेवाळे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर पहा प्रचंड मोठ्या या वृक्षांच्या वरून आपल्याला खोडावरती बांडगुळं म्हणजेच आपल्याला परोपजीवी वनस्पती सुद्धा वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या सर्व गोष्टींच्यामुळं या वनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांची म्हणूया, झुडपांची म्हणूया, वेलींची म्हणूया, शेवाळांची म्हणूया आणि बांडगुळं म्हणजे परोपजीवी वनस्पतींची म्हणूया व एक वाढीची एक स्पर्धाच लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी प्रचंड जी काही जमीन आहे मित्रांनो ही प्रचंड दलदलीची जमीन असतात आणि या जमिनीवरती आपल्याला अनेक कीटक, पशु, पक्षी हे सुद्धा पाहायला मिळतात. अशा प्रकारचं वर्णन विषुवतीय सदाहरित अरण्यांच्या प्रदेशाचं आपल्याला करता येतं पहा. हे सुद्धा एक या भूमीचं वैशिष्ट्य आहे. आणि या विषुवतीय सदाहरित वनांच्या मध्ये मोहगनी, एबनी, रोजवूड, रेडवूड, रबर, सिंकोना, ग्रीन हार्ट, नारळ, बांबू अशी विविध प्रकारची वनस्पती आपल्याला या विषुवतीय सदाहरित वनांच्या मध्ये आढळते. एकाच जागेत अनेक प्रकारचे
वृक्ष, टणक व जाड लाकूड, दुर्गम जंगले, जैविक कीटक व प्राणी यांची उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मानवाला सहज संचार करणे कठीण होऊन गेलेलं आहे. याचबरोबर मानव या ठिकाणी वाहतुकीच्या साधनांचा सुद्धा विकास करण्यामध्ये त्याला अपयश आलेलं आहे, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये की वाहतुकीच्या साधनांचा या विषुवतीय सदाहरित वनांच्या प्रदेशामध्ये अभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळं ही जी काही वनं आहेत ही मानवी आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आहेत असं आपल्याला म्हणता येत नाहीत, किंवा फायदेशीर नाहीत असं म्हटलं तरी चालेल. याच जंगलात अनेक प्रकारच्या खूप उंच अशा बेली झाडांना वळसे घालत वरती गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणची जी काही वृक्ष आहेत, वेली आहेत, यांचं उंच 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 वाढण्यासाठी जी काही स्पर्धा लागलेली आहे, ही स्पर्धा मित्रांनो सूर्यप्रकाश मिळवण्यासाठीची ही स्पर्धा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण या जमिनीवर, या ठिकाणच्या किंवा विषुवतीय सदाहरित वनांच्या जमिनीवरती आपल्याला सूर्यप्रकाश तिथं पोचत नाही, आणि म्हणून या वनस्पतींची स्पर्धा लागलेली आहे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, आणि म्हणून ही खूप खूप उंच अशी आकाशामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळतात पहा. आणि मित्रांनो, जमिनीवरती सूर्यप्रकाश या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही, म्हणून या प्रदेशाला संधी प्रकाशाचा प्रदेश असंही म्हणतात. हेही आपण ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे पहा. हे या विषुवतीय सदाहरित वनांची काही वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. अशा प्रकारच्या जंगलांना मित्रांनो तुम्ही प्रत्यक्ष सुद्धा भेट न देता पाहू शकता, आणि ते म्हणजे तुमच्या असणाऱ्या टी व्हीवरती नॅशनल जिओग्राफी चॅनेल किंवा यासारखी जी काही इतर ॲनिमल प्लॅनेट्स किंवा इतर जी काही नेचर किंवा इतर अशा प्रकारचे जी काही चॅनेल्स आहेत, त्या चॅनेल्समधून अशा विषुवतीय सदाहरित वनांचं आपल्याला दर्शन होतं. आणि ही वनं आपण या ठिकाणी प्रत्यक्ष भेट न देता सुद्धा आपल्या घरात बसून आपण टी व्हीच्या मदतीनं पाहू शकता. आणि मला असं वाटतं मित्रांनो की या ठिकाणी जी काही तुमची या वनांचं, विषुवतीय सदाहरित वनांचं जी काही वैशिष्ट्ये ऐकून तुमच्या मनामध्ये निश्चितपणे ही वनं पाहण्याची जिज्ञासा निर्माण झाली असावी असं मला वाटतं. आणि मित्रांनो, तुम्ही ही जिज्ञासा पूर्ती करून घेण्यासाठी मी आत्ता सांगितलेल्या टी व्हीवरील या चॅनेल्सना तुम्ही भेट द्या, आणि त्या ठिकाणी तुम्ही थोडेसे कार्यक्रमांचं निरीक्षण करा. त्यामध्ये तुम्हाला या विषुवतीय सदाहरित वनांचं दर्शन घडवून आणणारे काही कार्यक्रम निश्चितपणे पाहायला मिळतात असं माझी खात्री आहे, किंवा मिळतातच असं मी तुम्हाला छातीडोकपणे सांगू शकतो. याशिवाय सुद्धा या ठिकाणच्या असणाऱ्या नैसर्गिक वनस्पतींच्या सफरीवरती आधारित अनेक पुस्तकंही, प्रवास वर्णनपर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ज्यांना वाचण्याची आवड आहे त्यांनी या प्रवास वर्णनांचं सुद्धा, मग ते अमेझॉन नदीचं खोरं असेल ब्राझीलमधील, किंवा आफ्रिकेमधील कांगो नदीचं खोरं असेल, या खोऱ्यांचं जे काही वर्णन आहे, हे वर्णन प्रवास वर्णन जर आपण पाहिलं तर आपल्या अंगावरती शहारे निर्माण होतील. असं प्रचंड असं विस्तृत आणि सखोल आणि भयावह आणि जिज्ञासा जागृत करणारं वर्णन आहे. ही प्रवास वर्णन आहेत असंही या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला जे शक्य आहे वाचन तर केलं तरी अत्यंत चांगली गोष्ट आहे, किंवा आपण ते शक्य नसेल तर टी व्हीवरती सुद्धा या सदाहरित वनांचं दर्शन आपण करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपण वेळेच्या अभावी आपण थांबणार आहोत. नमस्कार.